शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. अगदी हसत हसत आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटावे आणि ब्रह्मरंध्रातून आपल्याला ही ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरवायची आहे. सूर्यदेवांना, समर्थ रामदास स्वामींना, स्वामी समर्थांना आणि महावतार बाबाजींना आवाहन करते. ही संपूर्ण ऊर्जा ब्रह्मरंध्रातून आत घ्यावी आपल्या पावलांमध्ये घेऊन जावी. पावलांमध्ये या ऊर्जेला बघावं. डावं पाऊल श्री स्वामी समर्थ. या पावलाची टाच, तळपाय, बोट, दुसरा पाय, त्याच पाऊल उजवा, आपला तळवा बघा, टाच बघा, बोट बघा, घोटा बघा. श्री स्वामी समर्थ. शिथिल होतात आहेत आणि प्रचंड ऊर्जा यात भरली गेली आहे. ही ऊर्जा सोनेरी रंगाची आहे. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत, एकदम सहज. आता डाव्या पायाच्या पोटरीमध्ये ब्रह्मरंध्रातील ऊर्जा, तिथली स्पंदन बघा. श्री स्वामी समर्थ. उजव्या पायाच्या पोटरीवर श्वास घेऊन जा आधी आणि मग नाम. श्री स्वामी समर्थ. डावा गुडघा, मागची बाजू, पुढची बाजू आणि मधोमध श्वासावर य. श्री स्वामी समर्थ. उजवा गुडघा, श्री स्वामी समर्थ. खिचाव महसूस होईल. ज्यांना ज्यांना दुःख आहे त्यांना तिथे पेन जाणवेल.
डावी मांडी श्वास तिथे घेऊन जा. श्री स्वामी समर्थ. उजवा मांडीचा भाग श्वासाबरोबर जायचंय. श्री स्वामी समर्थ. श्वास घेऊन अगदी हळुवारपणे लहरत लहरत मूलाधारावर इथे संकल्प करा, मास्टर्स, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. हे स्वामी समर्थ, हे समर्थ रामदास, आपल्या कृपेची पाखर माझ्यावर होते. आपली कृपा माझ्यावर अविरत बरसते आहे. मी आपल्या कृपेच्या छायेत आहे, सावलीत आहे. इथे आपल्या गुरूंना स्मरावं, ज्यांना आपण मानता. समर्थ हे बिरुद आपल्या गुरूंसाठी. आणि हे बघावं की आपल्या गुरूंच्या मांडीवर आपण बसलो आहोत, अगदी लहानस बाळ होऊन. पूर्ण श्रद्धेने करावं. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास. केंद्रस्थानी श्री स्वामी समर्थ. स्पंदनांना महसूस करत हळूहळू आपल्या गुरूंना तिथे प्रदक्षिणा मारायची आहे. आपण इथे 11 प्रदक्षिणा मारणार आहोत. इथे 12 लेयर्स आहेत. पहिल्या लेयर मध्ये आपले गुरु आहेत.
पूर्ण लक्ष स्पंदनांवर आणि मूलाधारावर. श्री स्वामी समर्थ. 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 पूर्ण लक्ष स्पंदनांवर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप व्हा आणि स्पाइन सरळ ठेवा. मास्टर्स, अद्भुत प्रोसेस है, अद्भुत.
आपल्या मूलाधारातून आपल्याला स्वामींचं दर्शन घेता येते, आपल्या गुरूंचं दर्शन घेता येते. स्वामी आणि आपले गुरु सोबत आहेत. एका पिंपळाच्या झाडाच्या खाली दाट असा वृक्ष आहे हा. आणि या वृक्षात आपल्याला म्हणजे खाली जर बघितलं तर तीन वेगळे खोड दिसतात. एक आहे औदुंबराचं, दुसरं आहे वडाचं आणि तिसरं आहे पिंपळाचं. त्यांची पानं वर बघा, खूप घनदाट, खूप असं विश्वाला सावली देणारा हा वृक्ष आहे. वडाची, पिंपळाची, औदुंबराची. पारंब्या दिसतात आहे. खूप सारे पशु पक्षी प्राणी आजूबाजूला आणि स्वामी आणि संपूर्ण गुरुतत्व आहे इथे. मारुतीराय, श्रीराम माता, मास्टर्स आपल्या कमरेला हील होत आहे या क्षणी. ज्या ज्या पेशी ज्यांच्या दुखावल्या गेल्या आहेत त्यांना जाणवतंय की कमरेमध्ये सगळ्या पेशी परत रक्तवाहिन्या शांत होतात आहे. एकदम शांत. ज्या ज्या माऊलीची कंबर धरली आहे, जिला चालताही येत नाहीये, पट्टा लावून ज्या माऊली बसले आहेत त्यांना जाणले खूप डीप हिलिंग इथं होतंय. आपल्या कमरेच्या जवळ लक्ष स्वादिष्ठानावर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तड जाते तड. असं पेज सटासट तिथून निघतंय मास्टर्स. फील करा कमरेचा भाग. पूर्ण लक्ष कमरेवर. सगळ्या स्नायूंना, पेशींना, रक्तवाहिन्या खिंचाव महसूस होईल. खिंचाव. शिथिल करा. एकदम शिथिल. एकदम शांत. आता मणिपूर चक्रात या. आपल्या बेंबीच्या किंचित खाली. इथे मधोमध अगदी मध्यभागी आपल्याला थांबायचे. जे आज अक्कलकोटला कीर्तन सुरू आहे. झांज वाजते, डफ वाजतात ते, मृदुंग, टाळ टाळ वाजतात ते, आणि पेटी आहे, घंटी वाजवल्या जाते. त्या सगळ्याशी, त्या वातावरणाशी, समर्थांच्या पावलांशी आपण एकरूप होतोय. मास्टर्स इथे मणिपूर चक्रात ऊर्जेला महसूस करत जावं आणि शिथिल होत जावं. शांत होत जावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शंकर महाराजांची ऊर्जा मूलाधारातच कनेक्ट झाली होती आपल्याला. इथे शंकर महाराजांचं दर्शन होत आहे. मालक असं म्हणत महाराज स्वामींच्या चरणावर दंडवत प्रणाम करतात. त्यांच्या डोळ्यातून खळाखळा आसू. मास्टर्स याची व्हायब्रेशन्स आपल्याला आपल्या आज्ञा चक्रापर्यंत जाणवते. श्री स्वामी समर्थ. हृदयात
हृदयात आपण स्वामींच्या समोर एक समय गाईच्या तुपानं भरलेली प्रज्वलित केलेली आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओ होत जा मास्टर्स. आता अनाहत पर्यंत आपलं संपूर्ण शरीर स्वामीमय झालेलं आहे. एकदम हलकं पिसासारखं. एकदम हलकं, एकदम वर हायर हार्ट चक्र, विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार. संपूर्णपणे शिथिल. अजून शांत होत चला. आपल्या समूहात काही माऊलींच्या गुडघ्यामध्ये खूप कळा येतात आहेत या क्षणी. पाय सरळ करा. हृदयात आपण एक समई प्रज्वलित केली आहे. त्या समईचं तेज स्वामींच्या चेहऱ्यावर बघा. चटकन आपलं लक्ष, आपली नजर आता त्यांच्या पावलांवर गेली. त्यांच्या पावलांवर पंचामृताचा अभिषेक होतोय. जो आपण करतो आहोत. शिथिल होत चला. अजूनही थोडा खिचाव महसूस होतोय आपल्या शरीरात. शांत व्हा मास्टर्स. शिथिल करा सगळ्या शरीरात. पूर्ण शांती. अजून स्वतःला डेला सोडा. जितकं ढिलं सोडाल सैल करा मास्टर, सैल करा स्वतः. पंचामृताचा अभिषेक चरणावर होतोय. ही पावलं इतकी मोठी आणि अशी त्याची गादी आहे त्या पावलाला. अशी पुरी पाच पावलं. आपण काय भाग्यवान आहोत ना, ही स्वामींची पावलं तर आपल्याच जवळ आहेत.
आणि तीही त्यांनी आपल्या मूलाधारात ठेवली आहे. इथे त्यांच्या पावलावर अभिषेक, पंचामृताने श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. बापरे, एका माऊलीच्या डाव्या पायात इतक्या कळा आहेत. एक स्वस्तिक चंदनाचं, रक्तचंदनाचं तिथे आपण त्याच्या चरणावर काढली. चारी बाजूला त्यांना चंदन लावून दिलंय. पावलांना त्यांना आवडणारी फुलं, सुगंधी सुवासिक फुलं. कुणाला तरी निळी गोकर्णी व्हायची तर ती सुद्धा आपण वाहू शकता. मोगरा, गोकर्णी, कृष्णकमळ, फुलं, गुलाब, कमळ, जी जी फुलं आपल्याला व्हायची, चमेली, जाई जुई, ती ती सगळी फुलं त्यांच्या चरणावर आपण वाहिली आहेत. त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपल्या आज्ञाच्या. खूप प्रसन्न आहे स्वामी. खूप आनंदी. या क्षणी आपल्या सहस्रारावर आपल्याला दबाव जाणवेल, भार जाणवेल. तो स्वामींचा हात आहे, आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. ओम. ओम. ओम.
मास्टर्स आज जमलं तर कुणाला तरी काहीतरी खायला घालून द्या. स्वामींना तेच आवडतं. अन्नदान करा. नाही काही तर आपल्या घरात काम करणाऱ्या ताईंना तरी काहीतरी द्या. त्यांनी असं जे दाखवलंय की म्हणजे अनेक मंडळी अशी तसंच माझ्यासमोर ते पिक्चर जे येते ना, ते एक वेगळं पिक्चर येते, त्याला आता मला एक्सप्लेन आपल्याला आपल्यासमोर करणं, एवढी ऊर्जा बोलायला लागते ती आता, म्हणजे सगळं धरून बसणं, सगळं आपल्याजवळ पैसा हवा, आपल्याजवळ सत्ता हवी, आपल्याजवळ अधिकार हवे, असं आपण धरून बसतो ना, ते आपल्यातलं दुसऱ्यांना वाटून देणं. नेहमी ड्रॉप करणं. पूर्ण शिल्लक. सहस्राच्या तिथे स्पंदनांना मेस. आपल्या हृदयात दंडवत प्रणव. ही ऊर्जा स्थिर झालेली आहे. ज्यांना आपण बोलावलं ते सूर्यनारायण भगवान, समर्थ रामदास स्वामी, स्वामी समर्थ, मारुती राया, श्रीराम, माता सीता, संपूर्ण गुरुतत्व सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणव. आणि रसम असंच आज न विसरता कुणाला तरी काहीतरी, आपल्या जवळ आपल्याजवळ दोन बटाटे असतील तर त्याच्यातला एक बटाटा तरी द्या, काहीच नाही तर, पण काहीतरी द्या. हा जे जेव्हा व्हिडिओ आपण ऐकत आहात, अशी मंडळी आहेत की जी व्हिडिओवरून ध्यान करतात, त्यांना हा संदेश आहे की काहीतरी ना, काहीच नाही, तुमचे जो पेन आहे, दोन पेन, एक पेन द्या, लहान लेकराला द्या, काहीतरी खाऊ द्या, वस्तू द्या, खाऊ द्या, पण द्या. मुलांमध्ये चॉकलेट्स वाटा, जे जे तुम्हाला देता येत असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद देता येतो दुसऱ्यांना, असं काहीतरी द्या. आता सध्या खूप सारे आंबे आहेत. आंबे द्या. काही द्या. जय जय श्री रघुवीर. आपल्या सगळ्यांना माझं आपल्याला, आपल्या आई वडिलांना आणि शतशः आपल्या हृदयावर हात, आणि नंतर आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आज सुषमाताईंनी हे घेतलं होतं,
नामस्मरण घेतलं होतं. आणि आज खरं सांगते, इतकं धावपळ धावपळ आयुष्याची सुरू आहे की क्षणही नसतो, संतही नसते. आणि बरोबर ज्यांना जे करून घ्यायचं असतं ते तसं नामस्मरणातून मला सूचित करतात. हम्म. बोलू शकता आपण. सीमा ते कशा आहात हो? नमस्कार. ताई, मी माझा ऑडिओ बंद केलाय इकडचे आवाज जाऊ नये म्हणून. हो हो. तुम्ही बोला प्लीज. छान वाटतं, छान होतंय रोज. आणि मला काल तर खूपच झोप लागली होती नंतर बराच वेळ. खूप जड, असं जड वाटत होतं, म्हणजे छान वाटत होतं पण. आणि एक समाधी घेतल्यासारखं नंतर जाणवलं की आपण समाधीत होतो की काय, असं जाणवलं कालचं. पण ते खूप वेळाने, म्हणजे ते जवळजवळ मला असं शुद्धीवर आल्यासारखं व्हावं, तसं जवळजवळ 11 वाजले होते तोपर्यंत. आणि मग मी कामाला लागले, तोपर्यंत बसून होते नुसते, तर वाटतं अगदी. आणि चैन नाही पडत हे केल्याशिवाय, ध्यान घेतल्याशिवाय तुम्ही चैन नाही पडत. खूप छान ध्यान झालं ताई आज. म्हणजे संपूर्ण वेळ असं वाटतंय की स्वामीच आपल्या संपूर्ण शरीरभर पसरलेले आहेत. मूलाधार चक्रावर खूप छान स्पंदन अगदी सुरुवातीपासूनच जाणवली. आणि पूर्ण स्वामीमय झालोय. खूप छान अनुभूती येते. खूप छान वाटतं. नमस्कार ताई. आरशात बघू खूप खूप सुंदर दिसतेस. किंवा कोणाला विचार. ताईंना सांगा, आवाज येतो, ऐक ना. अर्चनाचं ऑपरेशन आहे म्हणून ताईंना सांगायचं. हं? चल मी जाते, आम्ही हॉस्पिटलला जाते. प्रार्थना करतो की स्वातीताईंच्या मुलीचं आज ऑपरेशन आहे. सगळी परिस्थिती मनस्थिती त्यांना काय अनुकूल बोलते, आहे. काय चालते, आणि ऑपरेशन करणारे नारायण आहेत. काय होते? त्यांना योग्य मार्ग मिळालेला आहे. त्यांच्या कल्याणाच्या गोष्टी घडतात आहे. नारायण नारायण नारायण. सगळ्या बाधा ठीक आहे ताई, प्रार्थना पोचली. ऋतुताई, खूप छान झालं ध्यान. तुम्ही म्हटला तसं माझ्या पाठीत खिचाव असा 15-20 मिनिटं असं ओढून धरलं होतं, इतकं ओढलं होतं म्हणजे असं की खूप जाणवत होतं तिथं स्पंदन. खूप छान वाटलं आज. आणि स्वामीमय झालं सगळं. खूप छान असं भरून पावल्यासारखं झालं. मस्त. थँक्यू ताई, थँक्यू. आजचं ध्यान जेव्हा ताई दीपाली ताई आपल्यापर्यंत पाठवतील, सगळ्या स्वामी भक्तांना आजचं ध्यान जरूर पाठवा. आपल्यातील अनेक जण स्वामी भक्त तर आहेतच, पण त्या मंडळींना विशेष आनंद होईल असं ध्यान जर त्यांना मिळालं तर. असं मास्टर्स, अजून काही कोणाला बोलायचं असेल तर प्लीज हात वर करा. सुषमा ताई, कसं वाटलं? खूप छान वाटलं, अप्रतिम ताई. आणि तुम्ही जे नंतर वाक्य बोललात ना, मी जेव्हा जप घ्यायला सुरुवात केली ना, तेव्हाच तुम्ही मला म्हणताय असं मला जाणवलं होतं, की स्वामी समर्थांचा जप ताई तुम्ही घेताय. आणि तुमचे अगदी सुरुवातीला जेव्हा आज ताई म्हणल्या कोण घेणार, तर मी स्वतःहून म्हणलं आणि मला ते तुमचे शब्द तेव्हाच कानात घुमले अगदी. नंतर जे तुम्ही म्हणलात ते खूप छान. धन्यवाद ताई, धन्यवाद. वी आर कनेक्टेड. कुसुम मावशी. खूप डीप ध्यान झालं. खूप छान वाटलं आज. आनंदात आहे. आणि स्पंदन खूप जाणवत होती. धन्यवाद ताई. पण ध्यान खूप छान झालं. धन्यवाद. ताई, मी पण आज सकाळी आधी एक भजन काढलं होतं, ते देवीचं होतं. पण परत का कोणाच टाकतोय, परत त्या ममताताई म्हटल्या म्हणा पूजाताई, म्हणून मी परत 4-5 पानं उलटली आणि म्हटलं गुरूंवर आज काहीतरी घेऊया, म्हणून भैरवी घेतली. तर मला असं माहित नाही, पण का मला चेंज झालं, मला अगदी काढलेली ते म्हणणार सकाळपासून ठरवलं होतं. आणि परत ऐन वेळ त्या म्हटल्यानंतर मी भैरवी घेतली. म्हटलं चला आज गुरूंवर म्हणूया अमृताताईंसाठी, असं वाटलं आणि ते म्हटलं. खूप खूप छान. छान.
तुमच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद, समाधान मला अगदी नाही दिवसभर बळ देतं. नाही, तुमच्यापेक्षा आम्हाला खूप दिवसभर इतकी एनर्जी इतकं म्हणजे असं सगळे म्हणतात तू झोपत कशी नाही, थकत कशी नाही. म्हटलं माहित नाही, पण छान फ्रेश वाटतं दिवसभर. रात्री 11 पर्यंत चालू असतं आमचं. दुपारी झोपलं नाही तरी चालतं. आता पूर्वी मला असं 2-2:30 वाजले की असं कधी एकदा पाठ टेकीन, असं पाठीत मला मणक्याचा त्रास आहे त्यामुळे वाटायचं, पण आता नाही वाटत काय. मी काल माझा माझा सराव करत बसले ते गाण्याचा 3.5 तास जवळजवळ, काही वाटलं नाही अजिबात. खूप छान. अनुराधा नमस्कार. ताई. नमस्कार ताई. ध्यान तर नेहमीच छान होतं. नेहमीच काय करायचं म्हणून बोलत नाही. पण आज आहे ना, अं, ध्यानामध्ये श्रापित हा शब्द समोर आला होता आणि सफेद घोडा 2 पाय पुढचे वर केलेलं असा दिसला. काय समजायचं साई? काही समजू नका, खूप छान आहे. शब्दांच्या मागे नका लागू, सगळा अनुभव छान आहे. धन्यवाद ताई. ताई मी बोलू का? आज खूपच छान अनुभव आला. सगळे चक्र एकदम असे तेजस्वी दिसत होते, मूलाधारापासून सहस्रारपर्यंत. आणि हृदयामध्ये दत्तगुरूंची मूर्ती दिसली शेवटी शेवटी एकदम. खूपच छान, मस्त अनुभव आला. त्याला खूप छान अनुभव. सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार. भेटूया उद्या. जय श्री